मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या काही अशा योजना पाहणार आहोत की ज्याच्या माध्यमातून एफ-डीपेक्षा जास्त व्याजदर आपल्याला मिळणार आहे. तर मंडळी, आपण पाहतच असतो की आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असताना आपल्याला एकदम सेफ अशी गुंतवणूक कुठे होईल आणि त्याचबरोबर आपल्याला हमखास असा रिटर्न मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या बँकिंग योजना असो किंवा एफ-डी योजना असो त्याच्या माध्यमातून आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असतो किंवा आपल्या काही स्वप्नांसाठी गुंतवणूक करत असतो. परंतु त्यामधून आपल्याला हमखास रिटर्न मिळवण्यासाठी आपण शक्यतो एफ-डीलाच प्राधान्य देत असतो. परंतु आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहणार आहोत की पोस्ट ऑफिसच्या ह्या ज्या योजना आहेत मी जी सांगणार आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपण एफ-डीपेक्षा जास्त रिटर्न, त्याचबरोबर आपल्याला केंद्र सरकारची यामधून गॅरंटीसुद्धा मिळणार आहे. म्हणजे पैशाची सुरक्षितता, त्याचबरोबर आपल्याला हमखास असा एफ-डीपेक्षा जास्त रिटर्न मिळणाऱ्या काही योजना आपण आज पाहणार आहोत. तर चला आपण पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर जाऊन त्या योजनेची संपूर्ण माहिती घेऊया. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो, आता आपण वेबसाईटवर आलेलो आहे पोस्ट ऑफिसच्या. त्यानुसार आपल्याला बघतच असेल की पोस्ट सेव्हिंग स्कीम ह्या टॅबच्या अंडर आपल्याला ह्या सर्व योजनांची सध्या माहिती मिळत आहे. आता यामध्ये जर बघितलं, सर्वात फेमस जी योजना आहे किंवा जी महत्त्वाची योजना आपल्याला दिसून येते, सर्वात जास्त इंटरेस्ट देणारी, ती आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. त्याला आपण SCSS असं म्हणू शकतो. आणि त्या स्कीमच्या माध्यमातून सध्या सर्वात जास्त इंटरेस्ट रेट किंवा आपल्याला फायदा भेटून येत आहे असं दिसत आहे. आता या योजनेसाठी सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमसाठी कोण ॲप्लिकेशन करू शकतं त्याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आपल्याला देण्यात आली आहे. यामध्ये सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर इंटरेस्ट रेट 8.2%, 8.2% यामध्ये इंटरेस्ट आपल्याला पर ॲनम मिळत असलेलं आपल्याला दिसून येत आहे. पेएबल फ्रॉम द डेट आपल्याला देण्यात आलेले आहे. आणि आपण यामध्ये जर डिपॉझिट जर बघितलं तर मग 1,000 रुपयेपासून इन्व्हेस्टमेंट करू शकता आपण, आणि जास्तीत जास्त अगदी 30 लाखापर्यंत सुद्धा यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात, याची आपण नोंद घ्यायची आहे. यामध्ये व्याजदर जर बघितलं तो 8.2% आपल्या 8.2 मिळत आहे. त्यामध्ये जर सायलेंट फीचर म्हणजे याचे फायदे जर बघितले तर कोण आपण ओपन करू शकतो, तर इंडिव्हिज्युअल पर्सन ज्याचं वय 60पेक्षा जास्त आहे ते यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात, किंवा रिटायर्ड सिव्हिलियन एम्प्लॉई असतील किंवा जर डिफेन्समध्ये असेल त्यांच्यासाठी ही वेगळी अट इथं देण्यात आली आहे, ते आपण पाहून घेऊ शकता. आता डिपॉझिट काय सांगण्यात आले, मिनिमम डिपॉझिट शॅल बी RS 1000, 1,000 रुपये असं मिनिमम, मल्टिपल 1,000चे आपण जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट 30 लाखापर्यंत ह्या अकाउंटमध्ये करू शकणार आहात, अशी आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इंटरेस्ट जर बघितला क्वार्टरली इंटरेस्ट बेसिसवर इथे इंटरेस्ट मिळतो. त्याचबरोबर आपल्याला ॲन्युअलीसुद्धा आपण इथं घेऊ शकणार आहात. त्याचबरोबर इथं बाकीची जी माहिती आहे ती आपल्याला इथं देण्यात आली आहे. इंटरेस्ट इज टॅक्सेबल इफ टोटल इंटरेस्ट इन द, या स्कीममध्ये जर टोटल इंटरेस्ट हा 50,000पेक्षा जर खाली असेल तर तो बिना टॅक्स आहे, त्याच्यावर गेला तर आपल्याला टॅक्स लागतो, याची आपण नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर इथं बाकीचे अकाउंट क्लोजर ऑन मॅच्युरिटी सांगण्यात आले. अकाउंट हे 5 वर्षासाठी ओपन असतं, त्यानंतर ते ऑटोमॅटिक क्लोज होऊन जातं, याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यानंतर एक्सटेन्शन जर बघितले, हे अकाउंट एक्सटेन्शनसाठी आपण 3 वर्ष एक्सटेन्शनसुद्धा आपण करू शकणार आहात, इथं आपण माहिती दिली आहे. त्याचबरोबर हे अकाउंट ओपनसाठी इथं फॉर्मसुद्धा देण्यात आले आहे, इथं आपण फॉर्मसुद्धा डाउनलोड करू शकणार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5 वर्षासाठी हे अकाउंट ओपन करू शकणार आहात. 60 वर्षावरील आपल्या इंडियातील कोणीही व्यक्ती हे अकाउंट ओपन करू शकतात. 1,000 पासून ते 30 लाखापर्यंत इथे इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर सिनियर सिटीजनसाठी हे चांगलं अकाउंट असून याच्या माध्यमातून आपण, या योजनेच्या माध्यमातून आपण आपली सेव्हिंग जी आहे किंवा एफ-डीपेक्षा जास्त रिटर्न मिळवू शकणार आहात. आता या लिस्टमध्ये आपण जे दुसरं जे अकाउंट बघणार आहोत ते महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट, हे महिलांच्यासाठी असणारी स्कीम असून आपण कोणत्याही घराच्या महिलेच्या नावावर इथं जाऊन अकाउंट ओपन पोस्ट ऑफिसमध्ये करू शकणार आहात. आता इथे काय माहिती देण्यात आलं, हू कॅन ओपन, तर बाय अ वुमन ऑर हरसेल्फ, कोणतीही महिला यामध्ये अकाउंट ओपन करू शकतात, किंवा आपण जर पालक असाल लहान मुलीचे वगैरे तरीसुद्धा आपण, मायनर गर्ल असेल, आपली मुलगी असेल तर आपण इथं अकाउंट ओपन करू शकणार आहात. डिपॉझिट जर आपण इथं मिनिमम ऑफ ₹1,000 म्हणजे 1,000 रुपये त्याच्या पटीत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता. मॅक्सिमम जर लिमिट ऑफ ₹2,00,000 म्हणजे मॅक्सिमम इथं 2 लाखापर्यंतच आपण इन्व्हेस्टमेंट या अकाउंटमध्ये करू शकणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. डिपॉझिट जर बघितलं आपण 7.5% इथं पर ॲनम आपल्याला इंटरेस्ट रेट मिळतो, आणि इंटरेस्ट विल बी कंपाऊंडेड क्वार्टरली अँड क्रेडिटेड इन अकाउंट अँड पेड इन ॲट द टाइम ऑफ द क्लोजर ऑफ अकाउंट. अकाउंट क्लोजच्या वेळी आपल्याला क्वार्टरली इंटरेस्ट हे कंपाऊंड केला जातो आणि आपल्याला मिळत राहतो. त्याचबरोबर आपण 40% जी अमाऊंट आहे ती कधी पण 2 वर्षाच्या आत विड्रॉ करू शकणार आहात. काही कारणास्तव आपण हे अमाऊंट जे आहे ते आपण विड्रॉ करू शकणार आहात. इथं काय देण्यात आलं आहे, 40% विड्रॉवल ऑल इलिजिबल बॅलन्स कॅन बी टेकन आफ्टर 1 इयर फ्रॉम द डेट ऑफ अकाउंट ओपनिंग. म्हणजे अकाउंट ओपन केल्यानंतर 1 वर्षानंतर जर आपल्याला पैशाची गरज झाली तर 40% आपण ओपन किंवा ज्या अमाऊंट आहे ती ह्यातनं काढू शकणार आहात.
2 वर्षानंतर इथे मॅच्युरिटी ऑटोमॅटिक होणार आहे आणि तुमची जी अमाऊंट आहे ती व्याजासकट ते आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत पैसे. आता ओपन करण्यासाठी अकाउंट कसं करायचं? आपल्याला अकाउंट ओपन करण्यासाठी KYC डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन आपल्याला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे अकाउंट ओपन करायचं. आणि विशेष म्हणजे हे फक्त अकाउंट जे आहे ते फक्त महिलांसाठी ओपन करण्यात आलेले याची आपण नोंद घ्यायची आहे. तर महिला सन्मान योजना ही जी आहे महिलांसाठी काम करणारी योजना असून खास महिलांसाठी भारत सरकारने त्यांना स्वावलंबन किंवा त्यांना बचतीची सवय लावण्यासाठी योजना चालू केलेली याची आपण नोंद घ्यायची आहे. आता या लिस्टमध्ये जर आपण सर्वात चांगली योजना बघितली तर ती आहे MIS म्हणून एक स्कीम आहे. त्या MIS स्कीमच्या माध्यमातून आपण मंथली इंटरेस्ट सेव्हिंग स्कीम आहे. त्यामध्ये मंथली इन्कम स्कीम असं MIS नाव देण्यात आलेलं आहे. यामध्ये जर बघितलं 7.4% व्याजदर आपल्याला इथं मिळून जातो. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर 1,000 पासून आपण 9 लाख ते मॅक्स जॉईंट अकाउंट असलं तर 15 लाखपर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात. 9 लाखापासून अगदी 15 लाखापर्यंत सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात. आणि 1,000 पासून आपण सुरुवात तर करू शकणार आहात. इंडिव्हिज्युअल कॅन इन्व्हेस्ट मॅक्सिमम 9 लाख असं सांगण्यात आलेलं आहे आपल्याला. फॉर कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ इंडिव्हिज्युअल जॉईंट अकाउंट इच अकाउंट होल्डर हॅज इक्वल शेअर आपण असं म्हणण्यात आलेलं आहे इथं. फीचर जर बघितले कसं आहे तर हू कॅन ओपन ए सिंगल अडल्ट पर्सन, कोण पण ओपन करू शकणार आहे यामध्ये. आणि यामध्ये जर आपण बघितलं डिपॉझिट जर बघितलं अकाउंट कॅन बी ओपन विथ द मिनिमम 1,000 रुपये घालून आपण हे अकाउंट जे आहे ते ओपन करू शकणार, त्याची आपण नोंद घ्यायची आहे. मॅक्सिमम म्हणजे 9 लाख ओपन करू शकता. जॉईंट जर अकाउंट आपण केलं तर यामध्ये 15 लाखपर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात. इंटरेस्ट जर बघितलं आपण इंटरेस्ट काय म्हणण्यात आलं आहे की इंटरेस्ट शॅल बी पेएबल ऑफ कम्प्लिटेशन ऑफ 1 मंथ फ्रॉम द डेट ऑफ ओपनिंग अँड सो ऑन टिल मॅच्युरिटी. म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला हा इंटरेस्ट मिळणार आहे. प्रत्येक महिन्याला आपण पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हा इंटरेस्ट घेऊ शकणार आहात. म्हणजे रेग्युलर इन्कमसाठी आपल्याला ही स्कीम चांगली आहे. मॅच्युरिटी जर बघितलं अकाउंट मे बी क्लोज ऑन एक्सपायरी ऑफ 5 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ ओपनिंग. म्हणजे 5 वर्षानंतर हे अकाउंट मॅच्युअर होऊन जातं. त्यानंतर आपण दुसरं अकाउंट काढून यामध्ये कंटिन्यू करू शकणार आहात. तर या माध्यमातून सुद्धा आपल्या मंथली इन्कम स्कीम आहे. याच्या माध्यमातून सुद्धा 7.4% इन्व्हेस्ट रेट आपल्याला मिळू शकतो. आणि ह्या योजनेचा आपण लाभ कंटिन्यू म्हणजे रेग्युलर इन्कमसाठी सुद्धा घेऊ शकणार आहात. तर मित्रांनो या लिस्टमध्ये जर आपण पुढचं जर बघितलं लिस्ट नाव जर बघितलं योजनेचं ते आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. ही सुद्धा एक चांगली योजना असून ह्या योजनेच्या माध्यमातून जर बघितलं तर आपण 7.1% इंटरेस्ट मिळतो. जर 500 रुपयेपासून 1.5 लाखापर्यंत एका वर्षात 1.5 लाखापर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात. लाँग टर्म आपण जर बघितलं रिटायरमेंटसाठी आता पब्लिक प्रॉव्हिडंट फंड जर बघितलं तर जे असंघटित क्षेत्रातील लोक असतात त्यांच्यासाठी ही चांगली योजना असून आपल्याला लाँग टर्म इन गोलसाठी आपल्या किंवा रिटायरमेंटसाठी हे अकाउंट ओपन करू शकणार आहात. आपण अगदी 500 रुपयेपासून 1.5 लाखापर्यंत आपण म्हणजे प्रत्येक आर्थिक वर्षात आपण 500 पासून 1.5 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता. अशी प्रत्येक वर्षी जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्यासाठी रिटायरमेंट म्हणून हा कॉर्पस अगदी मोठा निर्माण होऊ शकतो. इंडियातील कोणी पण व्यक्ती यामध्ये अकाउंट ओपन करू शकणार. डिपॉझिट जसं मी तुम्हाला सांगितलं 500 रुपयेपासून ते 1.5 लाखापर्यंत इथं करू शकणार आहात. याबरोबर ह्यामध्ये आपल्याला टॅक्ससुद्धा म्हणजे ATCचा सुद्धा इथं बेनिफिट मिळणार आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. इंटरेस्ट जर बघितलं क्वार्टरली बेसिस इथे इंटरेस्ट पेएबल असतो आपल्याला या अकाउंटवर. याच्या लोनच्या या माध्यमातून लोनसुद्धा घेऊ शकता आपण. जे आपले PPF अकाउंट आहे त्याच्या माध्यमातून आपण लोनसुद्धा घेऊ शकतो. तर याचबरोबर आपल्याला विड्रॉबल सांगण्यात आलं आहे कधी आपण पैसे काढू शकता. सबस्क्रायबर कॅन टेक अ 1 विड्रॉल ड्युरिंग द फायनान्शियल आफ्टर 5 इयर्स एक्सक्लुडिंग अकाउंट ओपनिंग. म्हणजे आपण काही कारणास्तव 5 वर्षानंतर एक विड्रॉबल म्हणजे अमाऊंट विड्रॉसुद्धा करू शकणार आहात. अकाउंट विल बी मॅच्युरिटी आफ्टर 15 इयर्स. 15 वर्षाला लॉक इन पिरियड असून यामध्ये आपण 15 वर्षासाठी म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं लाँग टर्म आपल्या गोलसाठी ते इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात आपण. तर ही एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली स्कीम असून आपण असंघटित क्षेत्रातील असाल तर आपल्यासाठी PPFच्या माध्यमातून रिटायरमेंटसाठी फंड मोठ्या प्रमाणात गोळा होऊ शकतो. तर मित्रांनो आपण जर बघितलं पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या योजना आहेत जसं की आपण अगदी सेव्हिंगपासून नॅशनल सेव्हिंग रिकरिंग अकाउंट आहे, टाईम डिपॉझिट अकाउंट आहे, MIS तर मी तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे. त्याचबरोबर सर्वात चांगलं म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. जर आपल्याला मुलगी असेल तर सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता. या माध्यमातून सध्या सगळ्यात जास्त म्हणजे 8.2% एवढा व्याजदर मिळू शकत आहे. आणि यामध्ये जर बघितलं आपण मिनिमम 250 रुपयेपासून 1.5 लाखपर्यंत एका वर्षात जर आपण 250 रुपयेपासून अगदी 1.5 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा प्रत्येक वर्षी 1.5 लाख रुपयेसुद्धा आपल्या मुलीच्या भविष्यासाठी ओपनिंग ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात. यामध्ये जर आपल्याला बघितलं तर मुलीचे पालक जे असतात ते इथं अकाउंट ओपन करू शकणार आहेत.
त्याचबरोबर इथं वेगवेगळे असे बेनिफिटसुद्धा देण्यात आले. 8.2 एवढा इंटरेस्ट सध्या देण्यात आलेला आहे. अकाउंट विल बी ऑपरेटेड बाय द गार्डियन टिल द गर्ल चाइल्ड, म्हणजे मुलगी जी आपली 18 वर्ष होस तर आपले पालकचे अकाउंट ओपन करू शकणार आहात. विड्रॉल जर बघितलं म्हणजे पैसे कधी कधी काढू शकता. विड्रॉल मे बी टेकन फ्रॉम अकाउंट आफ्टर गर्ल चाइल्ड अटेंड द एज ऑफ 18, म्हणजे 10वीची स्टँडर्ड पास झाल्यापासून किंवा 18 वर्ष झाल्यानंतर आपण विड्रॉल अकाउंटमधून पैसे काढू शकता. विड्रॉल मे बी टेकन अप टू 50% ऑफ बॅलन्स अवेलेबल ॲट द एंड ऑफ द प्रोसिडिंग FY20. इथे विड्रॉबलची सर्व माहिती आपल्याला देण्यात आली आहे, ते आपण पाहून घेऊ शकता. सुकन्या समृद्धी योजना एक चांगली योजना आहे मुलींच्यासाठी, आणि याच्या माध्यमातून आपण आपल्या मुलीच्या भविष्यासाठी अगदी चांगली म्हणजे चांगलीच इन्व्हेस्टमेंट किंवा मोठा पैसा इथं गोळा होऊ शकतो. तर मित्रांनो, पोस्ट ऑफिसमधल्या सर्व योजना ज्या आहेत त्या अगदी FDपेक्षा चांगला रेट देणाऱ्या असून याच्या माध्यमात एकदा आपल्याला केंद्र सरकारच्या गॅरंटीसहित पैशाची इन्व्हेस्टमेंट आपल्याला करता येते. तर आपण जर सेव्हिंग स्कीम किंवा आपल्या भविष्यासाठी कॉर्पस सध्या सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटच्या शोधात असाल तर ही आपल्यासाठी चांगली संधी असून पोस्ट ऑफिसमध्ये एकदा व्हिजिट करून या सर्व योजनांची आपण माहिती घ्या. लवकरात लवकर सेव्हिंगसाठी सुरुवात करणं महत्त्वाचं आहे, कारण जेवढ्या लवकर तुम्ही सुरुवात कराल तेवढ्या लवकर आपल्याला हा पैसा जो आहे तो मिळणार आहे किंवा तेवढा मोठा पैसा आपला निर्माण होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. या योजनेसंदर्भात आणखी काही माहिती हवी किंवा लिंक हवी तर डिस्क्रिप्शन दिलेलीच आहे. काही माहिती हवी असल्यास तर कमेंट करून सुद्धा आम्हाला कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.